एकत्रितच राहिला होतो कोल्हापूरला. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्षांनी आमची भेट झाली. आणि ती भेट झाल्यानंतर तिच्यात झालेला जो बदल होता तो खूप छान होता. तिला भरपूर अडचणी होत्या किंवा ती भरपूर आजारातून ती बाहेर पडलेली होती. मग तिला विचारल्यानंतर तिनं सांगितली की मी ह्याचं शतायुषी फॅमिलीला जॉईन आहे आणि मी हा सकस संतुलित आहार घेते. पण मॅडम मी 10 वर्षापूर्वी हे घेतलेलं होतं आणि त्यावेळेला मी 10 किलो वजन कमी पण केलेलं होतं. पण त्यानंतर मेंटेन कसं ठेवायचं हे मार्गदर्शन न मिळाल्यामुळं पुन्हा 1-2 महिन्यामध्ये आहे तेवढं वजन झालं. आणि त्यामुळे ती सांगितल्यानंतर लगेच माझा विश्वास बसला नाही. तिला मी सांगितलं की नाही हे मी केलेलं आहे. त्यामुळे तिनं मला कधीच जबरदस्ती केली नाही हे तू घे म्हणून. पण तिच्यात झालेला हळूहळू झालेला जो बदल होता ते मी अगदी जवळून बघितलेले होते. आणि वजन इतकं वाढलेलं होतं. मी पण प्राथमिक शिक्षिकाच आहे इचलकरंजी महानगरपालिकेला. रोजचं 30 किलोमीटर जाणं येणं अंतर आणि दिवसभर शाळेतलं हे सगळं मला वजन वाढल्यामुळे एवढं खूप त्रास होत होता. दुपारनंतर म्हणजे असं शाळेत नको वाटायचं. त्या वजनाचा एवढा परिणाम त्या शरीरावर झालेला होता. आणि त्यामुळे अस्वस्थ वाटायचं खूप. आणि जेव्हा मला वाटलं की नाही आपण हे अनेकदा ट्राय करून बघूया. कारण तिनं सांगितलेलं होतं की नुसता घेऊन चालत नाही. नंतर जेवढं आपल्याला अपेक्षित वजन कमी झालं की ते मेंटेन पण ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी मार्गदर्शनाखाली आपण ते काम करायला पाहिजे. मग एक दिवस असंच माझ्या मनात आलं की आपण नाही हे घ्यायला पाहिजे. आणि मग मी तिच्याकडे गेले आणि म्हटले नाही मी हे घेणार आहे. मला सकस संतुलित आहार घ्यायचा आहे. आणि मी होऊन गेल्यानंतर मग तिनं हे सगळं सांगितलं आणि त्याच दिवसापासून मी सुरू केलं. आज बरोबर मॅडम 14 मे आहे तर आज बरोबर 13 महिने पूर्ण झाले. 14 एप्रिल 2025 ला मी या फॅमिलीशी जॉईन झाले. आणि मी बरोबर 6 महिन्यामध्ये 19 किलो वेट कमी केले. आणि त्याच्यानंतर आता जानेवारी महिन्यापासून मी जे 62 किलो पर्यंत माझं वजन आलं 81 होतं. आणि तेव्हापासून मग हे मेंटेन ठेवायचं तिच्या मार्गदर्शनाखाली. ते सहसं सांगेल मला काय अडचणी येतील ज्या त्या वेळेला मी तिच्याशी संपर्क साधून हे कसं करायचं सगळं विचारत असते. ती मार्गदर्शन करत असते. आता आमच्या सरांना पण हे 3-4 महिने झालं सुरू केलंय. आणि माझं आणखीन एक सांगायचं म्हणजे मी वेट कमी करण्यासाठी आले होते. पण मला कोरोना नंतर शुगर डिटेक्ट झाली होती. पण ती शुगरची गोळी सुद्धा आता अगदी 1 mg वर आलेली आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला गोळ्या होत्या त्या सगळ्या बंद केल्या डॉक्टरांनी. एकच आता चालू ठेवलेली आहे ही असू दे म्हटले. मग आमच्या सरांना सुद्धा ते माझ्याबरोबरच शुगर डिटेक्ट झालेली आहे. त्यांना शेवटी शेवटी तर 150 ते 150-200च्या दरम्यान ती नेहमी शुगर असते म्हणून डॉक्टरांनी इन्शुलिन सुरू केलेलं होतं. मग ते मला नको होतं. काय पण करून त्यांचे ते इन्शुलिन बंद करायचं होतं. आणि त्यांनी आता 3-4 महिने झालं ते घ्यायला लागले तर इन्शुलिन बंद केले. आणि HbA1c पण दोघांचा 6.2 6.3 असा आहे. आणि आता खूप छान त्यांच्यात पण बदल होत आहे. आणि माझं पण अपेक्षित वजन कमी झाल्यामुळे मी पण आता ते मेंटेन ठेवत आहे. धन्यवाद ताई. येस, एकदम भारी. वय किती आहे ताई? 52. ओके. हा, 52. खूप लवकर हा. काम केलंय. अजून निम्म आयुष्य आहे. तोपर्यंतच आता मेडिसिन फ्री लाईफ जगता येतं का? येतं. बर, त्यांनी आधी हेच सकस संतुलित आहार घेतला होता ना? घेतला होता. लोक बोलतात बघा की नाही ते बंद केल्यानंतर परत होतं तसं होतं. हो, कारण तुम्ही बंद केल्यानंतर एवढं 10 किलो 20 किलो वजन कमी करायला जे नॉलेज दिलं होतं त्या नॉलेजचा बिलकुल वापर केला नाही. परत पहिल्या लाईफस्टाईल वर गेला तर त्याच पद्धतीनं परत आपण आहे तिथं येणार. सगळ्यात स्पेशल काही आहे शतायुषीमध्ये, तर शतायुषीकडं जबरदस्त नॉलेज आहे. 40+ वर्षाचा लोकांचा एक्सपिरियन्स आहे. आणि हा 40+ वर्षाचा लोकांचा हेल्थवर काम करायला लागलेत. योग पंडित, योग प्राध्यापक, योग रत्न, नॅचरोपॅथी डॉक्टर किती आहेत, ह्या सगळे नॉलेज आहे. पण ऍक्शन तुम्हीच घेणार आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडं करवून घेण्यासाठी एवढे कोचेस आहेत की जे तुम्हाला फोनवर मदत करतात. जसं बिराजदार ताईंनी सांगितलं ना की कुठं काय अडचण आली तर तुम्हाला आता जो कोच आहे ना तो तुमचा लाईफ टाइम कोच आहे. तुमच्या बरोबर तो कायम आहे, कायम.
मग तुम्ही म्हणाल मी आत्ता 52 आहे. हो, तुम्ही 102 ला गेलात तरी पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आत्ताच वय तुमचं 57 कंप्लीट होणार, 58, आणि तुम्ही 102 वर्ष जगणार आहे का? हो, जगणार आहे. 102 वर्ष मी जगो अगर न जगो, शतायुषी 100% जगणार. कारण नेक्स्ट जनरेशन तन्वी पाटील आहे बघा पाठीमागे सगळे. म्हणजे मी एक उदाहरण सांगितलं, पण असे पाठीमागे नेक्स्ट जनरेशन सगळे आहेत. तुम्हाला कायम तुमच्या बरोबर सोबत कोण असेल तर शतायुषी असणार आहे. त्यामुळे ऑलवेज आणखीन एक स्टे सांगायचंय ट्यून. ताई. हा. हा. अं, ते जे 6 महिने मी घेतले ते प्रत्येक एकही दिवस त्या 6 महिन्यातला मी हे सकसंतुलित आहार घ्यायचं चुकवलं नाहीये. अगदी मॅरेथॉन मध्ये जसं आपण करतो तसं अगदी 6 महिने कंटिन्यू ते केले. आणि एक दिवस जरी कुठल्या कारणामुळे जरी एखादा दिवस जर हे झाला असेल तर ते मला चुकल्यासारखं वाटायचं. अगदी कंटिन्यू केल्यामुळे मला